नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी उमेश बोरसे स्वागत करतो आपल्या लाडक्या आवडत्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे यू आर लाईव्ह. काय करायचं, अंदाज थांबवायचा का? मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सर्वांसाठी खास, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अबुधाबीचं वाळवंटात बांधलेलं हिंदू मंदिर. आपण जात आहोत दुबईहून अबुधाबीला. ही जी सहल आहे ती आमच्या कंपनीने राबवली होती मित्रांनो. दरवर्षी काही ना काही उपक्रम कंपनी राबवत असते, त्यातलाच एक भाग म्हणून आमची कंपनी ह्या वेळेस आम्हाला घेऊन जात होती अबुधाबीच्या हिंदू टेम्पलमध्ये. आणि आजचा दिवस पण एकदम खास, रक्षाबंधनाचा दिवस, आणि तो आम्ही सेलिब्रेट करणार आहोत मंदिरामध्ये. मंदिरातले पुजारी आमच्या प्रत्येकाच्या हातावर रक्षासूत्र बांधणार आहेत मित्रांनो. अबुधाबीचं BAPS हिंदू मंदिर ते दुबई हे अंतर जवळपास 90 ते 100 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. इथं जाण्यासाठी तुम्हाला भरपूर अशा गाड्या किंवा वाहन सुविधा उपलब्ध आहेत. दुबई गव्हर्नमेंटच्या RTAच्या बसेस, तसेच प्रायव्हेट टॅक्सीज आणि प्रायव्हेट गाड्यासुद्धा इथपर्यंत आपल्याला घेऊन जातात. बरेचसे जे प्रायव्हेट गाड्या आहेत मित्रांनो, ते आपल्याला 40 ते 50 दिरहममध्ये, म्हणजे अंदाजे इंडियन रुपीज 1000 रुपीजमध्ये तुम्ही दुबई ते अबुधाबीचं जे टेम्पल आहे तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकतात मित्रांनो. या मंदिराला भेट देण्याकरता आपल्याला सगळ्यांना आधी आपली जी व्हिजिट आहे ती बुक करावी लागते मित्रांनो. एक दिवस अगोदर किंवा काही वेळापूर्वी ही जी व्हिजिट आहे ती आपल्याला बुक करावी लागते. त्यासाठी BAPS हिंदू मंदिरची एक साईट गुगलवरती उपलब्ध आहे मित्रांनो. www.mandir.ae या नावाने उपलब्ध आहे. आणि त्या मंदिरावर जाऊन तुम्ही आपली जी काही येण्याची तारीख आणि टाईम असेल त्यानुसार तुम्ही बुकिंग करून ठेवू शकता मित्रांनो. BAPS हिंदू मंदिर अबुधाबी हे मध्यपूर्वेतील एक पहिलं पारंपरिक हिंदू दगडी मंदिर आहे मित्रांनो. याचं उद्घाटन हे मागच्या वर्षी म्हणजे 14 फेब्रुवारी 2024 रोजी झालं होतं. आणि याचं विशेष आकर्षण म्हणजे आपले भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी UAEच्या धर्तीवर येऊन ह्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली होती मित्रांनो. बारकोड ज्यादा खुश नहीं हो, बहुत गर्मी है. अंदर नहीं खींचना है, बाहर सब खींच सकते हो. ओके. मंदिरात एंट्री केल्यानंतर मित्रांनो दिसतो आपल्याला या मंदिराची अप्रतिम वास्तुकला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम शांत वातावरण. मंदिरातर्फे एक रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रार्थना सभा आयोजित केली गेली होती मित्रांनो. आणि त्याचं मुख्य आकर्षण म्हणजे त्या कार्यक्रमाला साऊथ इंडियन गायकांनी आपला गायकीचा एक नमुना दाखवला होता मित्रांनो. आणि सगळ्यात उत्कृष्ट बाब म्हणजे त्यांनी मराठी जे भजनं आहेत, अभंग आहेत, ते देखील म्हटले मित्रांनो.
भगवान का नाम लो. गुड गुड. समारंभानंतर मंदिराच्या परिसरात आम्ही सर्वांनी फेरफटका मारला मित्रांनो. काही रेस्ट्रिक्शन्स असल्यामुळे मंदिराच्या गाभ्याचे फोटोज आणि व्हिडिओज आम्हाला घेता नाही आलेत, परंतु मंदिराचा जो बाह्य भाग आहे तो मी खूप प्रकारे शूटिंग त्याचा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. अतिशय उत्कृष्ट असा शिल्पकलेचा नमुना आपल्या भारतीय कामगारांनी म्हणा किंवा विदेशी कामगारांनी म्हणा वाळवंटात एक सुंदर असा देखावा किंवा वाळवंटात असं एक मोठं असं सुंदर असं मंदिर उभं केलेलं आहे मित्रांनो. आपला सेल्फी घ्या हो एक. मित्रांनो, या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी आपल्याला मंदिराचा बराचसा भाग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला युआर लाईफला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट तुम्ही या व्हिडिओला येऊ द्या मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.